ठीक आहे, कागद घातल्याशिवाय चूल पेटतच नाही. ही लाकूड आपलं नुसतंच घातले. मोड मोड चिंद्या. अगं ते बास की आता किती घालशील चुलीत. मच्छर पण असं चावायला लागली ती ना. काय भराभरा लावतो नाहीतर ढास फोडून काढणार. चाप 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 चाप. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 15 जुलै 2026. आता वाजले त्या 9 आणि आई घालायला लागल्या चुलीला जाळ. ठीक आहे, कागद घालून पेटवायला लागल्या कारण की लाकडं अजून म्हणजे वाळली नाही ती ना. तेव्हा पाऊस पडलेला की अजून ओलीच आहे ती आहे का, त्यामुळं कागद घालून पेटवायला लागते आहे का. सगळी कागद घालायला आहे. अगं लाकडं पेटत नाहीत का. ठीक आहे, कागद घातल्याशिवाय चूल पेटतच नाही. ही लाकूड आपलं नुसतंच घातल्या. ही काढ की पेटत नाही तरी कशाला घातल्या. ही लाकूड घातलं की नुसता धूरच धूर होतोय. काढेपिटी होती की इथं. फुक जोरात. फुकून पण जाळ लागत नाही. तर मी फुकतो. फुकून जाळ लाग ना. ही लाकूड बाहेर काढ ग. हा असू दे म्हणत्या. तसं हे होत नाही ग, लागत नाही. असं धूर निघायला लागलं नाही मनात जाळ लागते. ते पण लगेच लागणार नाही, 10-15 मिनिटांनी लागणार जाळ. त्यापेक्षा आपलं फुकलेलं बरं. लागला का आत्ता लागला बा फुकल्या आहे का. जाळ जाळ धूर संगडत तोंडात जाते सगळा धूर. कागद आणू अजून 2 आण म्हणते. काय ही बुट्टी बुट्टी पाड म्हणत्या. बुट्टीच्या पाक चिंध्या झालेल्या धर आहे का. आता चुलीत घालते बा. घाल चुलीत मोड मोड चिंध्या. अगं ते बास की आता किती घालशील चुलीत. एवढं कागद घातले तर आणि टपाचा तुकडा घातला. हो 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 म्हणून जाळ लागत नाही बाय का. ओहो लागलं की ग पायाला. आई ग पेटते म्हणतात तरी घातले आहे का. काय कडीपत्त्याचं बघू. एवढं मोठं झालं आहे ना. कडी बारकं होतं ना. कडीपत्त्याचं झाड बाग केवढं होतं बघा आणि केवढं झालं आहे का. एवढं उंच झालं. एवढं होतं आता एवढी उंची झाली. आता काय उपयोगाला येते आपल्याला कडीपत्ता. तोडला तरी चालतोय है ना. कशाला पण पोहेला. अगं फुलं काढलोय की देवाला मग अशीच. हे कशाला काढल्यास. हां हे रोट वल्ला आहे ना, त्यामुळं चूल पेटणं झालं. वाळ टाकलं. एक काम करतो इथं टाकतो ना म्हणजे वाळेल. तिथंच टाक म्हणजे खडखडीत वाढतील. त्याशिवाय चूल पेटणार नाही. हा जाळ आहे की लागला की. हां जाळ विजला बहुतेक बघा आहे का. विजला त्यामुळं तुला मला हे घालू नको प्लॅस्टिकचं घातले आहे ना काय. आणि कागद बघ तर फुकलं पाहिजे मला. लागला आहे का. हळूहळू लागणार जाळ. मित्रांनो माझी 12वीतली वय गावल्या कॉलेजची. तुम्हाला दाखवतो थांबा. या पेटीत वय गावली. हो बाई ही 12वीतली वय आणि माझी 12वी करून किती वर्ष झालं माहिती आहे का. कमीत कमी 8 वर्ष झालं 12वी करून. तवाची ही वय आहे. ती पण पप्पांनी जपून ठेवलेली या पेटीत. हो या काहीतरी कागदपत्र हुडकायचं होतं ना, मग ती हुडकता ही गावली वय. आणि माझं तुम्हाला अक्षर दाखवतो तेव्हा कसलं होतं. थांबा तुम्हाला दाखवतो अक्षर वय उघडून. हो मित्रांनो माझं नाव दाखवतो तुम्हाला आहे का. सोमनाथ चंद्रकांत कानोडे. आणि मी कॉमर्स लावतो 12वीला. आणि ही आहे अकाउंटचं पुस्तक आहे का. इथं लिहिलं आहे बघा अकाउंट. आणि तुम्हाला आता ह्याचं अक्षर दाखवतो थांबा. सगळं इंग्रजीच होतं ना. हा बघा ही माझं अक्षर आहे का. असं अक्षर होतं माझं 12वीला. किती भारी दिसते बघा की अक्षर. आता असं अक्षर येण्यात झालं आहे माझं कारण की त्याला 8 वर्ष झालं ना लिहून. अक्षर येण्यात झालं आहे असं. हे बघा कसं आहे का. सगळं अकाउंटचं आहे अकाउंटमधलं. आणि आम्हाला बनसोडे सर होते शिकवायला कॉमर्सला. आणि मी माझ्याकडं जरी कुठला पण पेन असला का नाही त्या पेनानं मी लिहायचं. हो का
आता या निळ्या पेनाने लिहिले का नाही हे सगळं निळ्या पेनाने आणि पुढं आहे ते काळ्या पेनाने लिहिले सगळं हो का आहे का काळ्या पेनाने लिहिले दिसतंय का जेव्हा माझ्याकडे पेन असायचं का नाही त्या पेनाने मी गारगाडायचो एवढा पॉवरफुल होतो आपण आहे का काळ्या पेनाने लिहिले सगळं कुठला पण पेन असू दे गारगाटणारच आणि आता अक्षर असं येणंच झालं आहे माझं आणि मी कॉलेजला जायचो का नाही तेव्हा आम्ही काय जास्त काही न्यायचं नाही जेवढं तास असतील का नाही विषयाचं तेवढंच आम्ही वह्या न्यायचा लईत लई 4 ते 5 वह्या न्यायचा आणि एक पेन झालं सपलायचे आणि काय लय वजन असायचं एवढं दप्तर आणि त्यात 4 वह्या सपलायचे चला कॉलेजला असं होतं आपलं आता मी ही वही काय करणार आहे माहिती आहे का आता हाय अशीच जपून ठेवणार आहे वही मी जोपर्यंत मी जिद्द आहे तोपर्यंत वही अशीच जपून ठेवणार आहे म्हणजे पुढच्या पिढीला पण दाखवता येते ना बाबा मी 12वीला होतो आणि माझं अक्षर असं होतं 12वीला असं दाखवता येते ना आपल्या आता ही पुस्तकं हाय असे पेटीत ठेवतो म्हणजे कुठं जायचं नाही ना नाहीतर मी कुठं पण असं ठेवलं का नाही मग ही पुस्तक चुलीत जाणार असं होणार कारण की कागद सगळी तिथं चुलीला घालतो ना आम्ही मग आई कागद म्हणून चुलीला नेणार जाळायला त्यामुळं हाय असं पेटीत ठेवतो मी यात काय चादर आणि साड्या ठेवल्या त्या जुन्या ही पुस्तकं खाली होतं ना ह्याच्यात होतं थांबा हे प्लॅस्टिकचं कागद आहे ठीक आहे हे सगळे ह्याच्यात ठेवले ती फोटो बिटो ह्याच्यात होतं पुस्तकी मग आता वरच्या वरच ठेवतो काय खाली उतर हो खाली डाळ कोणी ठेवलं यात बहुतेक राहुलनं ठेवली असेल ती कायम खारी डाळ नाही काय ना काहीतरी खातं ना त्यानेच ठेवली असणार म्हणजे का ठेवल्यात तीच कळना मला यात ठीक आहे खारी डाळ आहे का आता ही खारी डाळ चांगली आहे का बघायला पाहिजे नाहीतर मीच खातो खारी डाळ कोमट वाश होते म्हणजे ठेवून लय दिवस झाला असतील हो पेटी पण झाकली नाही व्यवस्थित आहे का अशी झाली पेटी मच्छर पण असं चावायला लागली ती ना काय सगळी मच्छर लय मच्छर चावते ते काय मला आता कॉईल लावलं पाहिजे डासाचं म्हणजे मच्छरचं कॉईल हे काय मी तयारच ठेवली रात्री झोपताना लावतोय आता लवकरच लावतो आज इथं स्टँड कुठे गेलं हे काय स्टँड पण तयार आहे का तयारच ठेवतोय आम्ही हाय गे लईच चावायला लागली चीज असा राग येतो ना डासांचा भराभरा लावतो नाहीतर डास फोडून काढणार चाप आता धावतो डासांनी काय माझा ओ कसं फिरते आहे का भोवतीनं हे लावलं का नाही बरोबर अर्ध्या तासात गायब होते डास सगळी डास गायब अर्ध्या तासात तोंडात जातोय सगळा धुऱ्याचा पण हे काय एवढं लागले एवढं पिटून काय उपयोग नाही ना परत येतं या त्यामुळे डबल लावायला लागते आहे का गाड्या पण लवकर लागत नाही त्या सगळं तोंडात जायला लागलाय दूर आता बघा कसं लागलं आहे का असं धुऱ्याला पाहिजे आहे का तेव्हा ती डास गायब होणार नाही तर रात्रभर डास फोडते ती लाल बंद होतंय सगळं खाजवून सगळं तोंडात जायला आहे का उठतो इथनं हात धुवायला पाहिजे आता मला चला मित्रांनो आजचा ब्लॉग समाप्त करत आहे जर तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र